नमस्कार. मी सी रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 199ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत. सरळ ताठ बसायचं आहे. पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मितहास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा येत आहे. मी निरोगी आहे, आनंदी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ अनुलोम विलोम करायचा आहे. एका नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे आणि तिथूनच पुन्हा एकदा श्वास आत घेऊन दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे. सुरुवात करूया अनुलोम विलोम.
आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करायचं आहे. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि जे काही विचार येत असतील त्यांना येऊ द्या. अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण गणपती स्तोत्र म्हणूया. श्री गणपती स्तोत्र. साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका, भक्तिने स्मरदा नित्यायु कामार्थ साधवी. प्रथमनाव वक्रतुंड, दुसरे एकदंतदे, तिसरे कृष्ण पिंगाक्ष, चौथे गज वक्रदे, पाचवे श्रीलंबोदर, सहावे विकट नावदे, सातवे विघ्न राजेंद्र, आठवे धूम्र वर्णदे, नववे श्री भालचंद्र, दहावे श्री नायका, 11वे गणपती, 12वे श्री गजानन, देवनावे अशी 12 तीन संध्या मने नर, विघ्नभीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी दे, विद्यार्थ्याला मे विद्या, धनार्ध्याला मे धन, हुतात्म्याला मे पुत्र, मोक्षार्थाला मे गती. जपदा गणपती स्तोत्र 6 मासात फळ, 1 वर्ष पूर्णता मिळे सिद्धेन संशय. नारदांनी असलेले झाले संपूर्ण स्तोत्रे, श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले. सावकाश डोळे उघडायचे आहेत. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. उठ जाग भारत जाग रे, आलस्य निद्रा त्याग रे. उठ जाग भारत जाग रे, आलस्य निद्रा त्याग रे. पुरुषार्थ का बेड़ा उठा, पुरुषार्थ का बेड़ा उठा, जागेगा तेरा भाग्य रे. उठ जाग भारत जाग रे, आलस्य निद्रा त्याग रे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी असे सुंदर आयुष्य जगण्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट.
हृदयापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आजचा आपला चिंतनाचा विषय आहे स्वतःची पातळी वाढवा. येस, आयुष्य जगत असताना आपण बऱ्याचदा नाही म्हटलं तरी दुसऱ्यांबरोबर कॉम्पिटिशन करत असतो. समजून उमजून नाही पण नकळत पण आपण करत असतो. कधी कधी आपल्याला ते विचार येत असतात, अरे ह्याचं असं कसं, हा एवढा यशस्वी कसा, किंवा याला कसं जमतं, किंवा काय. बऱ्याच गोष्टींनी आपण कम्पॅरिझन करायला बघतो, तुलना करायला बघतो. पण तुलना करताना आपण आजचा विषय काय घेतला आहे की तुलना करायची कशाला. पहिलं तर आपण आपल्या स्वतःच्या आधीच्या परफॉर्मन्स बरोबर तुम्ही तुलना करा. म्हणजे स्वतःबरोबरच आधी पहिले तुलना करा की आपण आधी काय होतो, आता कुठे आहोत, आणि आपल्याला पुढे कसं जायचं आहे. आणि त्याच वेळी म्हणजे काय म्हणायचं आहे की आपल्याला दुसरा काय करतोय किंवा दुसरा कसं, त्यापेक्षा आपली स्वतःची पातळी आपल्याला वाढवायची. आपल्याला दुसऱ्याला कोणाला हरवायचं नाही आहे, दुसऱ्याला कोणाला बघून त्याला किती कसं काय झालं आहे की मग आपल्याला नाही आहे किंवा काय. त्यापेक्षा आपण आपली पातळी अशी नेऊन ठेवायची आहे की जिथे आपण स्वतः आपली पातळी वाढवल्यानंतर त्या लेवलला पोहोचू शकू. याच्यावर आपल्याला चिंतन करायचं आहे. आपण आयुष्यामध्ये जगताना नेहमी तुलना करत असतो आणि तुलना केल्यामुळे काय होतं, आपलंच नुकसान होतं. आपण डिमोटिवेट तर होतो, पण त्याने काहीच उपयोग नाही आहे. किंवा काय होतं, बऱ्याचदा लोकांचे स्वभाव असे असतात की दुसरा यशस्वी झाला ना, मग त्याबद्दल काहीतरी बोलायचं, नाही हा असं याच्यामुळे झालं, हे या गोष्टी त्याला अवेलेबल होत्या म्हणून तो झालं. तर हे म्हणण्यापेक्षा इथे महत्त्वाचा प्रश्न आहे की त्यापेक्षा दुसऱ्याला कोणाला क्रिटिसाइज करण्यापेक्षा, दुसऱ्याला कोणाला दुसऱ्याबद्दल असं बोलण्यापेक्षा की बाबा हा यशस्वी कसा झाला, किंवा याला ह्या गोष्टी कशा जमतात, की नाही म्हणजे याने असं काही केलं असेल म्हणून असं, म्हणजे एक उपहासात्मक दुसऱ्यांसमोर त्याच्याबद्दल काहीतरी बोलणं, किंवा तसं समजूत हे करून घेणं की म्हणून हा असं झालं असेल. तर त्यापेक्षा असं करून आपली पातळी आपण वाढवू शकत नाही दुसऱ्यांसमोर. हे म्हणजे दुसऱ्यांबद्दल असं काहीतरी चुकीचं बोलून, दुसऱ्यांबद्दल असं काहीतरी गैरसमजूत करून देऊन, दुसऱ्यांबद्दल असं काहीतरी लोकांना सांगून लोकांसमोर आपली पातळी वाढत नाही. हा खरा आजचा आपला मुद्दा आहे. तुलना करायची नाहीच आहे आणि स्वतःची पातळी दुसऱ्याला कमी लेखून वाढवायची नाही आहे, हे लक्षात घ्या. दुसऱ्याला कोणाला तरी कमी लेखून किंवा दुसऱ्यांच्या समोर त्याला कमी लेखून हे करून त्याच्याबद्दल काहीतरी चुकीचं सांगून आपली पातळी वाढेल, ह्या गैरसमजामध्ये राहू नका. हे मला तुम्हाला आजच्या आपल्या चिंतनातून सांगायचं आहे. त्यापेक्षा स्वतःची पातळी अशी वाढवा, स्वतःवर काम करा की जेणेकरून आपल्याला दुसऱ्यांबद्दल काहीतरी चुकीचं सांगून, चुकीचं वाईट बोलून आपली पातळी त्याच्यासमोर वाढवण्यात काही साध्य नाही आहे आणि होणारही नाही. त्यापेक्षा स्वतःचीच आपली पातळी अशी वाढवा, स्वतःच्या कर्तृत्वातून अशी वाढवा की ती ऑटोमॅटिकली, पण दुसऱ्यांबरोबर आपल्याला तुलना करायचीच नाही. आपण आपल्या स्वतःबद्दलच विचार करायचा की आपण कसे होतो, आत्ता आपण कुठे आहोत, आपण कसे पुढे जाणार आहोत. त्यामुळे नक्की याच्यावरती चिंतन करा. आणि दुसऱ्याबद्दल चुकीचं बोलून, चुकीचं सांगून काही होत नाही. तुम्हाला शॉर्ट टर्म बेनिफिट मिळतीलही, पण तुम्हाला जर लॉंग टर्म काही लोकांसमोर मनामध्ये टिकायचं असेल किंवा स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल, तर तुम्हाला स्वतःची पातळी वाढवायची आहे, दुसऱ्याला कमी लेखून नाही. तर स्वतःच ती चांगली आपली पातळी वाढवायची आहे, आपलं स्वतःवर काम करून. तर नक्की याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.